महासागर न्यूज. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील एक अत्यंत प्रेरणादायी आणि दीपस्तंभ असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्यातून काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी कोल्हापुरात निधन झालं आहे. त्यांच्या या दुःखद निधनाने शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या सार्वजनिक जीवनाचा आणि कर्तृत्वाचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात 1957 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेतून केली होती. त्यानंतर आपल्या उत्तम जनसंपर्कामुळे आणि कामाच्या जीवावरती 1967 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवरती निवडून आले. जनतेचा त्यांच्यातील विश्वास आणि त्यांचं प्रभावी कामगिरी यामुळे 1967 ते 1978 या काळात ते सलग 3 वेळा आमदार म्हणून राहिले आणि विधानसभेत राज्याचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे त्यांनी त्यावेळी मांडले. केवळ राजकारणापुरतं मर्यादित न राहता त्यांनी समाजकारणाचा एक फार मोठा विस्तार केलाय. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत उच्च वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षण पोहोचावे या दृष्टिकोनातून त्यांनी डी.वाय. पाटील समूहाच्या अनेक नामांकित शिक्षण व आरोग्य विषयक संस्थेची स्थापना केली. त्यांच्या या ऐतिहासिक आणि धोरणात्मक कार्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवरती हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडले. त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना भारत सरकारतर्फे अत्यंत प्रतिष्ठित अशा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीची पोचपावती म्हणून त्यांना देशातील महत्त्वाच्या राज्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देखील मिळाली होती. त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या 3 राज्याचे राज्यपाल म्हणून अत्यंत निष्ठापूर्वक, यशस्वी आणि आदर्श असं संवेदनशील कर्तव्य पार पाडलं. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या जाण्याने कोल्हापुराने आपला एक कुटुंब प्रमुख आणि मार्गदर्शक गमावला आहे. शिक्षण, आरोग्य आणि राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा असा विस्मरणीय ठसा उमटवणारे जनसामान्याचे कैवारी आज आपल्यात नाही आहेत. हा विचार करूनच मनाला तीव्र वेदना होतात. ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिर शांती आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांना या अथांग दुःखातून सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना. महासागर न्यूज.